महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील गोमुख तीर्थकुंड जे आहे ते तब्बल 35 वर्षानंतर जे आहे हे प्रवाहित झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे गोमुख तीर्थकुंड आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा नैसर्गिक झरा आहे जो गेल्या 35 वर्षापूर्वी जो आहे तो बंद पडलेला होता। त्यामुळे 35 वर्षापासून हा तीर्थकुंड जो आहे ते बंद पडलं होतं, मात्र हे आता सुरू झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं मंदिराचं संवर्धन करण्यात येत आहे। या ठिकाणी विकास कामं करण्यात येत आहे आणि या विकास कामामध्ये हे काम करत असताना जे आहे ते तीर्थकुंड सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी काही प्राचीन नाणी देखील या ठिकाणी आपल्याला आढळलेली आहेत। या ठिकाणी आपल्या बाजूला पाहू शकतो की या मंदिराचं संवर्धनाचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि तब्बल 35 वर्षापासून बंद पडलेलं जे हे तीर्थकुंड आहे ते पुन्हा एकदा प्रवाहित झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी भाविकांमधून देखील आनंद व्यक्त केला जातोय आणि जर पाहिलं तर राज्यभरातून जे भाविक येत असतात ते या तीर्थकुंडातून आपले पाय स्वच्छ करून पुन्हा मंदिरात देवीचे दर्शन घेत असतात। मात्र हे तीर्थकुंड बंद पडल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका पाईपाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं होतं, मात्र आता हे नैसर्गिक जो झरा आहे हे कुंड आहे हे पुन्हा एकदा चालू झाल्यामुळे जे आहे ते देवी भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।